नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण GNM फर्स्ट इयरमधील डायजेस्टिव्ह सिस्टीममधील इसोफेगस म्हणजेच अन्ननलिका याबद्दल क्लास घेणार आहोत. सर्वप्रथम आहे याचे इंट्रोडक्शन. तर इसोफेगस ही एक स्नायूंची पोकळ आणि लांब नळी आहे जी फॅरिंग्सपासून स्टमकपर्यंत अन्न पोहोचविण्याचे कार्य करते. ही डायजेस्टिव्ह सिस्टीममधील ट्रान्सपोर्ट ऑर्गन म्हणून ओळखली जाते. नेक्स्ट आहे याचे अपीरियन्स. तर इसोफेगस दिसायला लांब, पातळ आणि फ्लेक्सिबल नळी असते. ती बाहेरून फिकट गुलाबी रंगाची आणि आतून म्युकोजामुळे गुळगुळीत व ओलसर असते. नेक्स्ट आहे इसोफेगसची साईज अँड शेप. तर इसोफेगसची लांबी साधारण 25 सेंटीमीटर असते. रुंदी ही साधारण 2 ते 3 सेंटीमीटर असते. ती पूर्णपणे सरळ नसून थोडीशी कर्व्ड म्हणजेच वाकडी असते. नेक्स्ट आहे इसोफेगसचे लोकेशन. तर इसोफेगस ही मान, छाती आणि थोड्या प्रमाणात पोटात आढळते. याचसोबत इसोफेगस ही C6 व्हर्टिब्रापासून सुरू होऊन थोरॅसिक व्हर्टिब्राच्या 11 व्हर्टिब्रेपर्यंत जाते. नेक्स्ट आहे याची पोझिशन. तर इसोफेगस ही ट्रकियाच्या मागे आणि व्हर्टिब्रल कॉलमच्या पुढे असते. ती डायफ्रॅगममधून जाऊन स्टमकमध्ये प्रवेश करते. नेक्स्ट आहे याचे स्ट्रक्चर. तर इसोफेगसची भिंत प्रामुख्याने 4 मुख्य थरांनी बनलेली असते. पहिला थर हा म्युकोजा जो अन्नाच्या घर्षणापासून संरक्षण करतो. दुसरा थर हा सबम्युकोजा असतो जो म्युकस तयार करतो. तिसरा थर हा मस्क्युलर लेअरचा असतो जो की पॅरिस्टाल्सिससाठी जबाबदार असतो. आणि चौथा लेअर हा ॲडव्हेंटिशिया असतो जो बाहेरील प्रोटेक्टिव्ह लेअर आहे. तसेच इसोफेगसमध्ये 2 स्पिंक्टर्स असतात, अप्पर इसोफेजियल स्पिंक्टर आणि लोअर इसोफेजियल स्पिंक्टर. नेक्स्ट, ब्लड सप्लाय टू द इसोफेगस. तर इसोफेगसला रक्तपुरवठा इन्फेरियर थायरॉइड आर्टरी, थोरॅसिक अवॉर्टा आणि लेफ्ट गॅस्ट्रिक आर्टरीद्वारे होतो. तसेच व्हेन सप्लाय हा अझॉयगस आणि हेमी अझॉयगस तसेच लेफ्ट गॅस्ट्रिक व्हेनद्वारे होतो. नेक्स्ट आहे नर्व सप्लाय टू द इसोफेगस. इसोफेगसला नर्व सप्लाय वेगस नर्व आणि सिम्पॅथॅटिक नर्व्सद्वारे मिळतो. हे नर्व्स पेरिस्टॅल्सिस आणि सिक्रेशन कंट्रोल करतात. नेक्स्ट आहे फंक्शन ऑफ द इसोफेगस. तर इसोफेगसचे मुख्य कार्य म्हणजे अन्न फॅरिंग्सपासून स्टमकपर्यंत पोहोचविणे. तसेच पॅरिस्टॅल्सिस नावाच्या लहरी हालचालीमुळे अन्न खाली ढकलले जाते. याचसोबत म्युकसमुळे अन्न सहज पुढे जाते आणि लोअर स्पिंक्टरमुळे अन्न परत वर येत नाही. तर अशा प्रकारे इसोफेगस ही डायजेस्टिव्ह सिस्टीममधील एक अत्यंत महत्त्वाची नळी आहे जी अन्नाचा प्रवास सुरक्षित आणि सुलभ करते. धन्यवाद.